ह्यांची दादागिरी बघा कशा पद्धतीनं। एक महिला ताईने मला फोन केला। हॅलो, पलटणवरून बोलते, रणजित दादांचे कार्यकर्ते राजश्री रायगुडे, राजश्री विशाल रायगुडे। तुम्ही दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू शकता? तुम्ही असं चुकीचे आरोप कसे काय करू शकता त्यांच्यावर? मुलीने आरोप केलेले, त्यांनी नाव घेतलेलं आहे का दादांचं? दादांचं नाव घेतलेलं आहे का त्यांनी? माझे खासदार कोण आहे? माझे खासदार इथं निवडून किती गेलेत माड्यामध्ये ते बघा ना तुम्ही। शोधा मग तुम्ही। आम्ही शोधा, मग तुम्ही डायरेक्टली त्यांचं नाव कसं काय घेता? तुम्ही मला सांगा, तुम्ही नाव घ्यायचा संबंध काय? पहिली गोष्ट सांगा। माझा संबंध आहे, पहिली गोष्ट तुमचा संबंध आहे, तुम्ही फलटणला या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो काय संबंध आमचा पण आहे ती। तुम्ही फलटणला या आणि तुम्ही लय मुकदमांची बाजू। आता ह्या ज्या महिला आहेत, ह्या महिला मला राजश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत, राहीगुडे ह्या मला सांगतायत तुम्ही फलटणला या। मला काही बोलायचं नाही त्या ताईबद्दल, पण ह्या ताईच्या पतींनी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते। त्याच्यात त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये, आणि नंतर ते कसे सुटले काय सुटले हा नंतरचा पार्ट। मला एका पीडित कर्मचाऱ्यांनी KB एक्सपोर्टचा एक मेसेज केला आहे, आणि त्या KB एक्सपोर्टच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ह्या ताई KB एक्सपोर्ट शिंदेवाडी फलटण इथं नोकरीला होत्या, तिथं त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना नोकरीहून काढलं। हा राग मनात धरून त्यांनी गुंडाला हाताशी धरून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली। त्यावेळी राजकीय दबाव वापरून त्या कंपनी व अधिकाऱ्याच्या कर्मचारी ह्यांच्यावरच गुन्हे दाखल केले।